नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हीही अशा प्रकारचे बीट सिंग स्टेटस व्हिडिओ बनवणार असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच या व्हिडिओतील जे काही मटेरियल दिलेले आहे तुम्हाला याची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, नाहीतर सिम्पली तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। तेथे व्हिडिओचे जे काही मटेरियल असेल ते मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तेथे मी प्रोव्हाइड करतो। तसेच व्हिडिओचे काही अपडेट्स असतील, व्हिडिओ कधी येणार कधी नाही तर ते मी तेथे सांगतो। तर टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा। तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारचे ट्रेंडिंग टॉपिकवरती स्टेटस व्हिडिओचे ट्युटोरियल मी तुमच्यासाठी घेऊन येतो। तर चला मित्रांनो, विना वेळ घालवता व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन लागेल। तर अलाइट मोशन सर्वप्रथम ओपन करून घ्या। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर खाली प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून 4:5 चा रेशो सिलेक्ट करून तुम्हाला रिझोल्यूशन 1080p, फ्रेम रेट 30 fps, तसेच बॅकग्राऊंड हे ब्लॅक सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करून घ्यावं लागेल। तर मित्रांनो, तुम्हाला एक बीट मार्क केलेली प्रोजेक्ट लिंक देईन, ती तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमधून इम्पोर्ट करून घ्या। तर ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला ती लिंक तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल। तर यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मी तुम्हाला MP3 सॉन्ग देईन। तर मित्रांनो, मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसतं तर नक्की फॉलो करा। तर ऑडिओमध्ये जाऊन तुम्हाला ते सॉन्ग तुम्हाला ॲड करून घ्यावं लागेल। तुम्हाला अशा पद्धतीने हे सॉन्ग ॲड करून तुम्हाला आता शेवटला जावं लागेल। शेवटला जिथून तुमचे बीट एंड होतात तिथे जाऊन तुम्हाला हे सॉन्ग कट करून घ्यावं लागेल आणि परत हा तुम्हाला रेड लेअर दिसेल तो तुम्हाला डिलीट करून घ्यावा लागेल अशा पद्धतीने। तर मित्रांनो, हे तुम्हाला आता तुम्हाला MP3 सॉन्ग ॲड केला आहे। तर सुरुवातीला येऊन तुम्हाला एक ओव्हरली इफेक्ट ॲड करून घ्यावा लागेल। तर ओव्हरली इफेक्टची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तसेच टेलिग्रामवर सुद्धा मिळेल। तर सर्वप्रथम ओव्हरली इफेक्ट ॲड करून घ्या तुम्ही। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने ओव्हरली इफेक्ट हा ॲड करून घ्या आणि थोडीशी जे साईज वाढवून घ्या, कारण एजेस हे राहतात या ओव्हरली इफेक्टचे। आणि परत तुम्हाला फर्स्ट रेड लाईनवर यावं लागेल। फर्स्ट रेड लाईनवर आल्यानंतर तुम्हाला हा कट करून घ्यावं लागेल अशा पद्धतीने। तर आणि मित्रांनो, आता तुम्हाला एक इमोजी ॲड करून घ्यावा लागेल। तो एक सिंगल इमोजी आहे, तो तुम्ही ॲड करून घ्या। तर मित्रांनो, हा तुम्ही अशा पद्धतीने सिंगल इमोजी आहे तो तुम्ही बरोबर सेंटरला तुम्ही ॲड करून घ्या आणि ह्यालासुद्धा फर्स्ट रेड लाईनपर्यंत तुम्ही खेचून घ्या। तर मित्रांनो, यानंतर तुम्हाला इमेजेस ॲड करावे लागतील। तर इमेजेसची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तसेच टेलिग्रामवर सुद्धा मिळेल। तर फर्स्ट रेड लाईनवर येऊन तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यावे लागतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही इमेजेस ॲड करून त्याची साईज थोडीशी वाढवून तुम्हाला अशा पद्धतीने कट करून बीट बाय बीट तुम्ही इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घ्या। मी आणि अजून एकदा दाखवतो। तर अशा पद्धतीने तुम्ही इमेज ॲड करून बीट बाय बीट कट करून घ्या। तर मित्रांनो, मी फास्ट सर्व इमेजेस हे ॲड करून घेतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घ्या अशा पद्धतीने। तर मित्रांनो, आता या इमेजेसना इफेक्ट अप्लाय करावा लागेल आपल्याला। तर इफेक्ट हा अप्लाय कसा करायचा ते खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही व्हिडिओ हा पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल की हा मी कोणता इफेक्ट कोणत्या इमेजेसना दिला आहे। तर इफेक्ट देण्यासाठी मी एक प्रीसेट लिंक तयार केली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता। ह्यात पाहू शकता 4 लेयर्स आहेत।
तर 4 लेयर्समध्ये 4 इफेक्ट आहेत, ते तुम्हाला इमेजेसना ॲप्लाय करावे लागतील. तर तुम्हाला आता फर्स्ट लेयर तुम्हाला दिसेल. फर्स्ट लेयरला तुम्हाला क्लिक करून त्याला कॉपी इफेक्ट करू घ्या. त्याचा इफेक्ट कॉपी करून परत बॅक येऊन तुमच्या चालूच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्हाला आता फर्स्ट इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यावा लागेल. अशा पद्धतीने इमेजला पेस्ट करा. परत बॅक येऊन तुमच्या प्रिसेट लिंकमध्ये जाऊन तुमच्या त्या प्रिसेट लिंकमध्ये जाऊन सेकंड लेयरला क्लिक करून तुम्हाला तो इफेक्ट कॉपी करून घ्यावा लागेल. हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर परत बॅक येऊन तुम्हाला आता सेकंड इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीने सेकंड इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. आता थर्ड इमेजला तुम्हाला थर्ड लेयर तुम्हाला कॉपी करून घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीने थर्ड लेयर तुम्ही कॉपी करून घ्या. थर्ड लेयर कॉपी केल्यानंतर परत बॅक येऊन तुमच्या चालूच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्हाला आता थर्ड इमेजला पाहू शकता. थर्ड इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या अशा पद्धतीने. तर मित्रांनो 1 2 3 इमेजेसना 1 2 3 लेअरचा इफेक्ट तुम्ही ॲप्लाय केला आहे. त्यानंतरच्या 3 इमेजेसना सुद्धा तुम्हाला हाच इफेक्ट ॲप्लाय करायचा आहे. तर हा इफेक्ट कॉपी करून घ्या अशा पद्धतीने. आणि तिसऱ्या 3 झाल्यानंतर परत चौथ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. परत तुम्हाला आता दुसरा नंबरचा इफेक्ट कॉपी करून तुम्हाला त्यानंतरच्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यावं लागेल. तर 1 2 3 आणि 1 2 3 अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट कॉपी करून घ्यावा लागेल. आता या 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून तुम्हाला 6 नंबरच्याला इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यावा लागेल. पेस्ट. तर 1 2 3 आणि 1 2 3 तुम्ही असं इफेक्ट ॲप्लाय केला आहे. तर त्यानंतर 7व्या इमेजला तुम्हाला 4 नंबर लेअरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यावा लागेल. तर 4 नंबरचा लेअरला तुम्ही कॉपी करून घ्या अशा पद्धतीने. आणि परत बॅक येऊन तुम्हाला त्या 7व्या नंबरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यावा लागेल. तर या 7 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या अशा पद्धतीने. तर मित्रांनो आता तुम्ही 7 नंबरच्या इमेजला हा 4 नंबरचा इफेक्ट ॲप्लाय केला आहे. आता त्यानंतर तुम्हाला आता त्यानंतरच्या त्या 7 नंबरच्या नंतरच्या 3 इमेजेस तुम्हाला लेअर 1 लेअर 2 आणि लेअर 3 इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यावा लागेल. तर तुम्हाला बॅक जावं लागणार नाही. येथेच तुम्हाला 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून परत तुम्ही हा पेस्ट करून घ्या. पेस्ट. तसेच आता 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्या. 2 नंबरचा इफेक्ट अशा पद्धतीने कॉपी करून तुम्ही त्यानंतरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. आता तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यावा लागेल 3 नंबर इमेजचा अशा पद्धतीने. आणि या 3 नंबरच्या या इमेजला तुम्हाला पेस्ट करून घ्यावा लागेल. आता मित्रांनो तुम्हाला फर्स्ट इमेजचा इफेक्ट परत कॉपी करून घ्यावा लागेल. फर्स्ट इमेजचा इफेक्ट कॉपी करून घ्या. आणि आता तुमचं जो इफेक्ट राहिला आहे म्हणजे जिथपर्यंत हा इफेक्ट ह्याला पेस्ट करून घ्या. आणि यानंतरचा इफेक्ट तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यावा लागेल. तर मित्रांनो तुम्ही बॅक जाऊ शकता. तर मी इथेच कॉपी करून घेत आहे. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही बॅक जाऊन घेऊ शकता. 3 नंबरचा इफेक्ट अशा पद्धतीने कॉपी करून घ्या. तर मित्रांनो कुठल्या लेअरला कुठला इफेक्ट ॲप्लाय करायचा आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर देईनच. तर याला 3 नंबरचा इफेक्ट पेस्ट करून घ्या. त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला 1 2 3चा इफेक्ट कॉपी करून घ्यावा लागेल. तर 1 2चा इफेक्ट इथेच आहे. कॉपी प्लस तर इथे पेस्ट करून घ्या अशा पद्धतीने. तसेच 2 नंबरचा इफेक्ट कॉपी परत इथे पेस्ट. आणि 3 नंबरचा इफेक्ट इथे आहे. कॉपी परत इथे पेस्ट. आणि मित्रांनो जो लास्टला इमेज राहत आहे त्याला तुम्हाला 4 नंबर लेअरचा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून घ्यावा लागेल. तर 4 नंबर लेअरचा इफेक्ट कॉपी करून घ्या. परत बॅक येऊन तुमच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्हाला आता शेवटला जाऊन शेवटच्या इमेजला हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्या. तर मित्रांनो पाहू शकता आपले इमेजेस सर्व पेस्ट करून झाले आहेत.
तर व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल की हा इफेक्ट मी कशा पद्धतीने तो पेस्ट केला आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला फर्स्ट रेड लाईनवर यावं लागेल. तर अशा पद्धतीने फर्स्ट रेड लाईनवर या. आता या फर्स्ट रेड लाईनवर आल्यानंतर तुम्हाला एक शॅडो PNG ॲड करून घ्यावी लागेल. तर अशा पद्धतीने शॅडो PNG ॲड करून तुम्हाला त्याचे 3 डॉटवर जाऊन त्याला फिल स्क्रीन करून घ्या आणि थोडीशी साईज वाढवून घ्या आणि परत ह्याची ड्युरेशन शेवटपर्यंत खेचून घ्या अशा पद्धतीने. तर मित्रांनो यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचे आहे. सुरुवातीला म्हणजे फर्स्ट रेड लाईनवर येऊन तुम्हाला आता एक कीर्तीचं टेक्स्ट PNG तुम्हाला ॲड करून घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने हे ॲड केल्यानंतर तुम्हाला ह्याला बरोबर सेंटरला खाली घ्यावं लागेल अशा पद्धतीने. आणि मित्रांनो या टेक्स्ट PNG डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तसेच टेलिग्रामवर सुद्धा मिळेल. परत ह्याची ड्युरेशन शेवटपर्यंत अशी खेचून घ्या अशा पद्धतीने. तर मित्रांनो आता तुम्हाला एक ओव्हरली इफेक्ट ॲड करून घ्यावा लागेल. तर फर्स्ट रेड लाईनवर या तुम्ही आणि ओव्हरली इफेक्ट ॲड करण्यासाठी इमेजेस अँड व्हिडिओमध्ये जाऊन व्ह्यू ऑलमध्ये जाऊन तुम्हाला ते मी ओव्हरली इफेक्ट देईनच. अशा पद्धतीचा ओव्हरली इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्या. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला थोडीशी साईज वाढवून घ्यायची आणि परत बॅक अँड ब्लेंडिंग अँड ओपासिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्या. परत ह्याची ड्युरेशन खूप जास्त आहे तर तुम्हाला तुमच्या सॉन्गच्या हिशोबानुसार शेवटला येऊन तुम्हाला हा इफेक्ट कट करून घ्यावा लागेल. तर मित्रांनो यानंतर आता शेवटला तुम्हाला तुमच्या चॅनलचा लोगो हा ॲड करून घ्यावा लागेल. फर्स्ट रेड लाईनवर येऊन चॅनल किंवा इंस्टाग्राम IDचा लोगो तुम्ही ॲड करून घ्या. तर मित्रांनो इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. अशा पद्धतीने लोगो हा ॲड करून घ्या. मी थोडीशी साईज कमी करून घेतो आणि एका कोपऱ्यात तुम्ही हा ॲड करून घ्या आणि परत ह्याची ड्युरेशन तुम्हाला शेवटपर्यंत अशा पद्धतीने खेचून घ्यावी लागेल. तर मित्रांनो शेवटला तुम्हाला आता या आयकॉनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो भेटूया आपण पुढील एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.